राज्यातील उष्णता सध्या वाढत आहे. याच दरम्यान आता भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिलेला आहे. पुढील काही तास अत्यंत धोक्याचे असणार आहेत. नागरिकांनी शक्यतो दुपारच्या वेळी उन्हात जाणे टाळावे असं आवाहन प्रशासनाकडून वारंवार केलं जात आहे. राज्यातील हवामानामध्ये मागील काही दिवसांपासून सतत बदल होताना दिसतात. त्यामध्येच कधी पाऊस तर कधी उष्णता अशी स्थिती आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णता वाढताना दिसते आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने नुकताच अत्यंत मोठा इशारा दिलेला पाहायला मिळाला. राज्यात पुढील 4 दिवस उष्णतेची लाट असणार आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. शक्यतो उष्णतेच्या लाटेदरम्यान नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे. मुंबईसोबतच राज्यात पुढे 4 दिवस उष्णतेची लाट असणार आहे. 18 आणि 19 तारखेला पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. उष्णतेच्या लाटेदरम्यान नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन भारतीय हवामान विभागाने केलंय. यासोबतच शक्यतो फार महत्त्वाचे काम असल्याशिवाय दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर पडणे टाळणे अत्यंत फायदेशीर ठरणार असल्याचंही हवामान विभागाने सांगितलं. हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यात पुढील 4 दिवसात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये तापमान 40 ते 44 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. ज्यामुळे या उन्हात बाहेर पडले तर उष्माघाताची शक्यता वर्तवण्यात आली. नागरिकांनी दुपारी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन करण्यात आले. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर उष्ण आणि दमट वातावरण कायम राहणार आहे. दुपारच्या वेळेमध्ये उकाडा अधिक जाणवेल. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर पडू नये. आरोग्य तज्ज्ञांनी लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला. भरपूर पाणी पिणं, हलके कपडे घालणं आणि थेट उन्हात जास्त वेळ न थांबणं या गोष्टींचे पालन करणं सध्या अत्यावश्यक मानलं जात आहे. दरम्यान राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाने उष्माघाताच्या घटकांना रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे असेही आवाहन करण्यात आले. उष्णता वाढल्याने वर्धा जिल्ह्यात आज शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. पुढील काही तासांमध्ये तापमानात मोठी वाढ होऊ शकते. अनेक जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. या उष्णतेची काही कारणे पाहू. इमारती, रस्ते, इतर पायाभूत सुविधांची जास्त घनता असलेल्या शहरी भागांमध्ये उष्णता अडकून राहू शकते आणि स्वतःचे सूक्ष्म हवामान तयार करू शकते. यामुळे सभोवतालच्या भागांपेक्षा जास्त तापमान निर्माण होऊ शकते. एक ताज्या अभ्यासात असं दिसून आलं की हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढीमुळे गेल्या 3 दशकांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता वाढली. भरपूर पाणी पिणं, हलके कपडे घालणं, थेट उन्हात न जाणे या गोष्टींचे पालन करणं अत्यावश्यक झालं आहे. दरम्यान राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाने उष्माघातक घटकांना रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवली. नागरिकांनी आपण विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे असंही सांगण्यात आलं आहे. हवामान बदलाबद्दल आपलं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.